हॅलो मैत्रिणींनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 23 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया। यश आणि कावेरी हे दोघे एकत्रच घरात गृहप्रवेश करतात तेव्हा बाबा हे यशला सांगतात, यश आत्ताच पोलीस इन्स्पेक्टर आले होते, त्यांनी खूप आनंदाची बातमी दिली आहे। तर यश म्हणतो, हो बाबा, आता इन्स्पेक्टर मला बाहेर भेटले, त्यांनी मला सगळं सांगितलंय, आपला उदयदागा नक्कीच सुखरूप असेल, आपण त्याला शोधून काढू। हे ऐकून कावेरीला सुद्धा खूप आनंद होतो। तर मा म्हणते, हो यश, लवकरात लवकर उदयला शोधून काढ, मला तर वाटतंय उदय हा आपल्या आसपासच कुठेतरी आहे, तू या घरात नक्कीच सुखरूप परत येईल। हे सगळं ऐकून कावेरी खूप खुश होते। त्यानंतर मा या माईसाहेबांना म्हणतात, माईसाहेब, हे सगळं तुमच्या पायगुणामुळे झालंय, तुम्ही घरात पाय ठेवला आणि सगळं आनंदी आनंद झाला, माझी एक इच्छा आहे तेवढी पूर्ण करा। माईसाहेब हो म्हणतात। त्यानंतर मा ही माईसाहेबांचे पाय स्वच्छ करते, दुधाने त्यांना अभिषेक घालते, त्यांची पूजा करते, त्यांचा आशीर्वाद घेते। मा ही यशला म्हणते, माईंचा आशीर्वाद घे। तर बाबा सुद्धा त्याच वेळेस कावेरीला माईचा आशीर्वाद घ्यायला सांगतात। त्यामुळे यश आणि कावेरी हे दोघे जोडीने माईसाहेबांचा आशीर्वाद घेतात। माईसाहेब त्यांना दोघेही असेच आनंदी राहा असा आशीर्वाद देतात। हे पाहून माई आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो। यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहू लागतात। माईसाहेब या दोघांना समजावून सांगते की दोघे एकमेकांची साथ द्या, सगळं काही स्वच्छ होईल आणि देवाच्या मनात काय आहे ते सुद्धा लवकरच कळेल। माईसाहेबांनी यश आणि कावेरीला एकमेकांची साथ द्यायला सांगितले। हे ऐकून मा, बाबा आणि घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं। माईसाहेब सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातात। यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहतात पण एक शब्दही बोलत नाही। कावेरी ही थोड्या वेळानंतर स्वतःच्या जखमा पाहत असते। विद्या तेथे येते आणि तिची मलमपट्टी करू लागते। तेव्हा चिकू तेथे येतो। चिकू रडत असतो। कावेरी ही लगेचच चिकूला जवळ घेते। चिकू शांत होतो। हे पाहून घरातील सगळ्यांना आनंद होतो। बाबा म्हणतात, शेवटी माय आणि लेकराची भेट झाली, आता कुठे मला बरं वाटतंय। बाबा विद्याला म्हणतात की सुनबाईला उदयच्या रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करायला सांग। विद्या ही कावेरी आणि चिकूला घेऊन उदयच्या रूममध्ये जाते। हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप राग येतो। पौर्णिमा म्हणते, पाहिलंस का, घरात आल्यानंतर या मुलीने संपूर्ण घराचा ताबा घेतला। तर यमुना म्हणते, हो ना, या घरातील सगळ्यात मोठी रूम, उदयदादाची रूम सुद्धा तिने बळकावली, ती रूम मला हवी होती। याच्यावरूनच या दोघींना खूप राग आलेला असतो। विद्या कावेरी आणि चिकूला घेऊन उदयच्या खोलीमध्ये येते आणि सांगते, ही उदयदादांची रूम आहे, उदयदादा घर सोडून गेल्यानंतर सुद्धा माने ही रूम राखून ठेवली होती, कधीच कोणाला दिली नाही, कोणत्या पाहुण्याला एक दिवसासाठी सुद्धा नाही। कदाचित मला माहित होतं एक ना एक दिवस उदयदादा येथे परत येईल। खरंच एका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं ना। तेव्हा कावेरीला सुद्धा आठवतं की काऊने शेवटच्या क्षणी चिकूची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकली होती। विद्या ही कावेरीला समजावून सांगते, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी माझी साडी आणि ब्लाऊज घेऊन येते। तर थोड्या वेळानंतर यशचा मित्र सनी घरी येतो। यश लगेचच दरवाजा लावतो। सनी विचारतो, काय झालं? तर यश सांगतो, उदयदादा सुखरूप असण्याची शक्यता आहे। हे ऐकून सनीला खूप आनंद होतो। सनी विचारतो, मग वहिनी कुठे आहेत? हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो। यश सांगतो, वहिनी कुठे आहेत ते कळलं नाहीये, पण घरात जी मुलगी चिकूला घेऊन आलीये ना, ती वहिनी नाहीये, उदयदादाची बायको नाहीये। सनीला विश्वासच पटत नाही आणि तो विचारतो, हे कसं शक्य आहे? यश सांगतो, मी व्हिडिओ कॉलवर उदयदादाच्या बायकोला पाहिलंय, ही घरात मुलगी आलीये ना, ती उदयदादाची बायको नाहीये, पण तिची चिकू बरोबर खूप चांगली अटॅचमेंट आहे, तिने चिकूसाठी खूप काही केलंय आणि ऍक्सिडेंट बद्दल सुद्धा त्या मुलीने सांगितलंय। जर मी उदयदादाच्या बायकोला पाहिलं नसतं ना, तर माझा सुद्धा विश्वास बसलाच असता की हीच उदयदादाची बायको आहे, चिकूची आई आहे। तर इकडे कावेरी ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते। आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो। तर सनी हा यशला समजावून सांगतो, मग हे तर खूप डेंजरस आहे, आपण ती मुलगी कोण आहे हे शोधून काढायला हवं, तुम्ही तिला घराबाहेर काढा, तू मला सगळं काही सांगून टाक। तर यश म्हणतो, ते शक्य नाहीये, बाबा हे खूप जास्त इमोशनल झाले आहेत, त्यांची तब्येत सुद्धा बिघडलीये, मी एवढ्यात कोणाला काही सांगू शकत नाही, आपल्याला सगळी माहिती काढायला हवी आणि मगच आपण काहीतरी ठरवू शकतो। इकडे कावेरी विचार करते, खरंच या घरातील लोकांच्या प्रेमाला आपली काऊ आणि उदयदादाच योग्य आहेत
आणि लवकरात लवकर ते सुखरूप घरी परत यावेत, चिकूला त्याची आईबाबा मिळावेत अशी प्रार्थना ती देवाला करते. तर यश हा सनीला समजावून सांगतो, तू पोलीस इन्स्पेक्टरच्या टचमध्ये राहा आणि ही मुलगी कोण आहे ते मी शोधून काढतो. थोड्या वेळानंतर विद्या कावेरीच्या रूममध्ये येते आणि तिची साडी तिला नेसायला देते. यश हा सनीला घेऊन हॉलमध्ये येतो. माशी तिची ओळख करून देतो. मा त्याला जेवायला वाढते. तर कावेरी ही विद्याने दिलेली साडी पाहते तेव्हा तिला आठवतं की काऊस तिला साडी नेसून द्यायची. काऊ ही कावेरीला समजावून सांगते, तुला अर्धा तासापासून मी साडी नेसवते पण तुला साडीच नेसता येत नाहीये. लग्न झाल्यानंतर तुला कळेल की साडी नेसणं किती महत्वाचं असतं. तेव्हा कावेरी तिला म्हणते, कशाला साडी नेसायचीये, घरात स्वयंपाक बनवायचा, बस ट्रेनमध्ये प्रवास करायचा, लाठीकाठी शिकवायची, हे सगळं शिकवण्यासाठी ड्रेस चांगला, साडी कशाला नेसायचीये. तर काऊ तिला समजावून सांगते, हे माझ्यासमोर बोलतेस पण सासूसमोर तुझी बोलती बंद होईल. यावरून या दोघींमध्ये चांगलीच बाचाबाची होते आणि नंतर दोघी हसू लागतात आणि एकमेकांना प्रेमाने मिठी सुद्धा मारतात. तेव्हा कावेरी ही कशीबशी साडी नेसते. तिला साडी नीट नेसता आलेली नसते आणि हे सगळं आठवून ती ढसाढसा रडू लागते. थोड्या वेळानंतर कावेरी चिकूला घेऊन बाहेर येते. तेव्हा मा पाहते की कावेरीला नीट साडीही नेसता आली नाहीये आणि ती कावेरीला ठणकावून सांगते की घरातील सुनांनी साडीच नेसायला हवी. मला साडी कम्फर्टेबल वाटत नाही, ड्रेसच सोयीचा पडतो, ही कारणं या घरात चालत नाही असं म्हणून ती विद्याला कावेरीला साडी नेसून द्यायला सांगते. कावेरीला माई ओरडली हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप आनंद होतो. तर मा ही कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे पाहून तिला जाब विचारते की तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र केव्हा आहे. तेव्हा तर मात्र कावेरीला जबर धक्काच बसतो की आता काय उत्तर द्यावं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यशच्या हातून चक्क कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडणार, त्यामुळे घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 23 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. यश आणि कावेरी हे दोघे एकत्रच घरात गृहप्रवेश करतात. तेव्हा बाबा हे यशला सांगतात, यश आताच पोलीस इन्स्पेक्टर आले होते, त्यांनी खूप आनंदाची बातमी दिलीये. तर यश म्हणतो, हो बाबा, आता इन्स्पेक्टर मला बाहेर भेटले, त्यांनी मला सगळं सांगितलंय. आपला उदय दागा नक्कीच सुखरूप असेल, आपण त्याला शोधून काढू. हे ऐकून कावेरीला सुद्धा खूप आनंद होतो. तर मा म्हणते, हो यश, लवकरात लवकर उदयला शोधून काढ. मला तर वाटतंय उदय हा आपल्या आसपासच कुठेतरी आहे, तू या घरात नक्कीच सुखरूप परत येईल. हे सगळं ऐकून कावेरी खूप खुश होते. त्यानंतर मा या माईसाहेबांना म्हणतात, माईसाहेब, हे सगळं तुमच्या पायगुणामुळे झालंय. तुम्ही घरात पाय ठेवला आणि सगळं आनंदी आनंद झाला. माझी एक इच्छा आहे तेवढी पूर्ण करा. माईसाहेब हो म्हणतात. त्यानंतर मा ही माईसाहेबांचे पाय स्वच्छ करते, दुधाने त्यांना अभिषेक घालते, त्यांची पूजा करते, त्यांचा आशीर्वाद घेते. मा ही यशला म्हणते, माईंचा आशीर्वाद घे. तर बाबा सुद्धा त्याच वेळेस कावेरीला माईचा आशीर्वाद घ्यायला सांगतात. त्यामुळे यश आणि कावेरी हे दोघे जोडीने माईसाहेबांचा आशीर्वाद घेतात. माईसाहेब त्यांना दोघेही असेच आनंदी राहा असा आशीर्वाद देतात. हे पाहून माई आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहू लागतात. माईसाहेब या दोघांना समजावून सांगते की दोघे एकमेकांची साथ द्या, सगळं काही स्वच्छ होईल आणि देवाच्या मनात काय आहे ते सुद्धा लवकरच कळेल. माईसाहेबांनी यश आणि कावेरीला एकमेकांची साथ द्यायला सांगितले. हे ऐकून मा, बाबा आणि घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. माईसाहेब सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातात. यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहतात पण एक शब्दही बोलत नाही. कावेरी ही थोड्या वेळानंतर स्वतःच्या जखमा पाहत असते. विद्या तेथे येते आणि तिची मलमपट्टी करू लागते. तेव्हा चिकू तेथे येतो. चिकू रडत असतो. कावेरी ही लगेचच चिकूला जवळ घेते. चिकू शांत होतो. हे पाहून घरातील सगळ्यांना आनंद होतो. बाबा म्हणतात, शेवटी माय आणि लेकराची भेट झाली, आता कुठे मला बरं वाटतंय. बाबा विद्याला म्हणतात की सुनबाईला उदयच्या रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करायला सांग. विद्या ही कावेरी आणि चिकूला घेऊन उदयच्या रूममध्ये जाते. हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप राग येतो. पौर्णिमा म्हणते, पाहिलंस का,
घरात आल्यानंतर या मुलीने संपूर्ण घराचा ताबा घेतला. तर यमुना म्हणते, हो ना, या घरातील सगळ्यात मोठी रूम, उदयदादाची रूम सुद्धा तिने बळकावली. ती रूम मला हवी होती. याच्यावरूनच या दोघींना खूप राग आलेला असतो. विद्या कावेरी आणि चिकूला घेऊन उदयच्या खोलीमध्ये येते आणि सांगते, ही उदयदादांची रूम आहे. उदयदादा घर सोडून गेल्यानंतर सुद्धा माने ही रूम राखून ठेवली होती. कधीच कोणाला दिली नाही, कोणत्या पाहुण्याला एक दिवसासाठी सुद्धा नाही. कदाचित मला माहित होतं एक ना एक दिवस उदयदादा येथे परत येईल. खरंच एका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं ना. तेव्हा कावेरीला सुद्धा आठवतं की काऊने शेवटच्या क्षणी चिकूची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकली होती. विद्या ही कावेरीला समजावून सांगते, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी माझी साडी आणि ब्लाऊज घेऊन येते. तर थोड्या वेळानंतर यशचा मित्र सनी घरी येतो. यश लगेचच दरवाजा लावतो. सनी विचारतो काय झालं, तर यश सांगतो उदयदादा सुखरूप असण्याची शक्यता आहे. हे ऐकून सनीला खूप आनंद होतो. सनी विचारतो मग वहिनी कुठे आहेत. हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो. यश सांगतो वहिनी कुठे आहेत ते कळलं नाहीये, पण घरात जी मुलगी चिकूला घेऊन आलीये ना, ती वहिनी नाहीये, उदयदादाची बायको नाहीये. सनीला विश्वासच पटत नाही आणि तो विचारतो हे कसं शक्य आहे. यश सांगतो मी व्हिडिओ कॉलवर उदयदादाच्या बायकोला पाहिलंय. ही घरात मुलगी आलीये ना, ती उदयदादाची बायको नाहीये, पण तिची चिकू बरोबर खूप चांगली अटॅचमेंट आहे. तिने चिकूसाठी खूप काही केलंय आणि ऍक्सिडेंट बद्दल सुद्धा त्या मुलीने सांगितलंय. जर मी उदयदादाच्या बायकोला पाहिलं नसतं ना, तर माझा सुद्धा विश्वास बसलाच असता की हीच उदयदादाची बायको आहे, चिकूची आई आहे. तर इकडे कावेरी ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. तर सनी हा यशला समजावून सांगतो, मग हे तर खूप डेंजरस आहे. आपण ती मुलगी कोण आहे हे शोधून काढायला हवं. तुम्ही तिला घराबाहेर काढा. तू मला सगळं काही सांगून टाक. तर यश म्हणतो ते शक्य नाहीये. बाबा हे खूप जास्त इमोशनल झाले आहेत. त्यांची तब्येत सुद्धा बिघडलीये. मी एवढ्यात कोणाला काही सांगू शकत नाही. आपल्याला सगळी माहिती काढायला हवी आणि मगच आपण काहीतरी ठरवू शकतो. इकडे कावेरी विचार करते, खरंच या घरातील लोकांच्या प्रेमाला आपली काऊ आणि उदयदादाच योग्य आहेत आणि लवकरात लवकर ते सुखरूप घरी परत यावेत. चिकूला त्याची आईबाबा मिळावेत अशी प्रार्थना ती देवाला करते. तर यश हा सनीला समजावून सांगतो, तू पोलीस इन्स्पेक्टरच्या टचमध्ये राहा आणि ही मुलगी कोण आहे ते मी शोधून काढतो. थोड्या वेळानंतर विद्या कावेरीच्या रूममध्ये येते आणि तिची साडी तिला नेसायला देते. यश हा सनीला घेऊन हॉलमध्ये येतो. माशी तिची ओळख करून देतो. मा त्याला जेवायला वाढते. तर कावेरी ही विद्याने दिलेली साडी पाहते. तेव्हा तिला आठवतं की काऊस तिला साडी नेसून द्यायची. काऊ ही कावेरीला समजावून सांगते, तुला अर्धा तासापासून मी साडी नेसवते, पण तुला साडीच नेसता येत नाहीये. लग्न झाल्यानंतर तुला कळेल की साडी नेसणं किती महत्वाचं असतं. तेव्हा कावेरी तिला म्हणते, कशाला साडी नेसायचीये. घरात स्वयंपाक बनवायचा, बस ट्रेनमध्ये प्रवास करायचा, लाठीकाठी शिकवायची, हे सगळं शिकवण्यासाठी ड्रेस चांगला, साडी कशाला नेसायचीये. तर काऊ तिला समजावून सांगते, हे माझ्यासमोर बोलतेस, पण सासूसमोर तुझी बोलती बंद होईल. यावरून या दोघींमध्ये चांगलीच बाचाबाची होते आणि नंतर दोघी हसू लागतात आणि एकमेकांना प्रेमाने मिठी सुद्धा मारतात. तेव्हा कावेरी ही कशीबशी साडी नेसते. तिला साडी नीट नेसता आलेली नसते आणि हे सगळं आठवून ती ढसाढसा रडू लागते. थोड्या वेळानंतर कावेरी चिकूला घेऊन बाहेर येते. तेव्हा मा पाहते की कावेरीला नीट साडीही नेसता आली नाहीये आणि ती कावेरीला ठणकावून सांगते की घरातील सुनांनी साडीच नेसायला हवी. मला साडी कम्फर्टेबल वाटत नाही, ड्रेसच सोयीचा पडतो, ही कारणं या घरात चालत नाही. असं म्हणून ती विद्याला कावेरीला साडी नेसून द्यायला सांगते. कावेरीला माई ओरडली हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप आनंद होतो. तर मा ही कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे पाहून तिला जाब विचारते की तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र केव्हा आहे. तेव्हा तर मात्र कावेरीला जबर धक्काच बसतो की आता काय उत्तर द्यावं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यशच्या हातून चक्क कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडणार, त्यामुळे घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 23 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. यश आणि कावेरी हे दोघे एकत्रच घरात गृहप्रवेश करतात. तेव्हा
बाबा हे यशला सांगतात, यश आत्ताच पोलीस इन्स्पेक्टर आले होते, त्यांनी खूप आनंदाची बातमी दिलीये. तर यश म्हणतो, हो बाबा, आता इन्स्पेक्टर मला बाहेर भेटले, त्यांनी मला सगळं सांगितलंय. आपला उदय दादा नक्कीच सुखरूप असेल, आपण त्याला शोधून काढू. हे ऐकून कावेरीला सुद्धा खूप आनंद होतो. तर मा म्हणते, हो यश, लवकरात लवकर उदयला शोधून काढ. मला तर वाटतंय उदय हा आपल्या आसपासच कुठेतरी आहे, तू या घरात नक्कीच सुखरूप परत येईल. हे सगळं ऐकून कावेरी खूप खुश होते. त्यानंतर मा या माईसाहेबांना म्हणतात, माईसाहेब, हे सगळं तुमच्या पायगुणामुळे झालंय. तुम्ही घरात पाय ठेवला आणि सगळं आनंदी आनंद झाला. माझी एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. माईसाहेब हो म्हणतात. त्यानंतर मा ही माईसाहेबांचे पाय स्वच्छ करते, दुधाने त्यांना अभिषेक घालते, त्यांची पूजा करते, त्यांचा आशीर्वाद घेते. मा ही यशला म्हणते, माईंचा आशीर्वाद घे. तर बाबा सुद्धा त्याच वेळेस कावेरीला माईचा आशीर्वाद घ्यायला सांगतात. त्यामुळे यश आणि कावेरी हे दोघे जोडीने माईसाहेबांचा आशीर्वाद घेतात. माईसाहेब त्यांना दोघेही असेच आनंदी राहा असा आशीर्वाद देतात. हे पाहून माई आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहू लागतात. माईसाहेब या दोघांना समजावून सांगते की दोघे एकमेकांची साथ द्या, सगळं काही स्वच्छ होईल आणि देवाच्या मनात काय आहे ते सुद्धा लवकरच कळेल. माईसाहेबांनी यश आणि कावेरीला एकमेकांची साथ द्यायला सांगितले. हे ऐकून मा, बाबा आणि घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. माईसाहेब सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातात. यश आणि कावेरी एकमेकांकडे पाहतात, पण एक शब्दही बोलत नाही. कावेरी ही थोड्या वेळानंतर स्वतःच्या जखमा पाहत असते. विद्या तेथे येते आणि तिची मलमपट्टी करू लागते. तेव्हा चिकू तेथे येतो. चिकू रडत असतो. कावेरी ही लगेचच चिकूला जवळ घेते. चिकू शांत होतो. हे पाहून घरातील सगळ्यांना आनंद होतो. बाबा म्हणतात, शेवटी माय आणि लेकराची भेट झाली, आता कुठे मला बरं वाटतंय. बाबा विद्याला म्हणतात की सुनबाईला उदयच्या रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करायला सांग. विद्या ही कावेरी आणि चिकूला घेऊन उदयच्या रूममध्ये जाते. हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप राग येतो. पौर्णिमा म्हणते, पाहिलंस का, घरात आल्यानंतर या मुलीने संपूर्ण घराचा ताबा घेतला. तर यमुना म्हणते, हो ना, या घरातील सगळ्यात मोठी रूम, उदयदादाची रूम सुद्धा तिने बळकावली. ती रूम मला हवी होती. याच्यावरूनच या दोघींना खूप राग आलेला असतो. विद्या कावेरी आणि चिकूला घेऊन उदयच्या खोलीमध्ये येते आणि सांगते, ही उदयदादांची रूम आहे. उदयदादा घर सोडून गेल्यानंतर सुद्धा माने ही रूम राखून ठेवली होती, कधीच कोणाला दिली नाही, कोणत्या पाहुण्याला एक दिवसासाठी सुद्धा नाही. कदाचित मला माहित होतं एक ना एक दिवस उदयदादा येथे परत येईल. खरंच एका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं ना. तेव्हा कावेरीला सुद्धा आठवतं की काऊने शेवटच्या क्षणी चिकूची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकली होती. विद्या ही कावेरीला समजावून सांगते, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी माझी साडी आणि ब्लाऊज घेऊन येते. तर थोड्या वेळानंतर यशचा मित्र सनी घरी येतो. यश लगेचच दरवाजा लावतो. सनी विचारतो, काय झालं? तर यश सांगतो, उदयदादा सुखरूप असण्याची शक्यता आहे. हे ऐकून सनीला खूप आनंद होतो. सनी विचारतो, मग वहिनी कुठे आहेत? हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो. यश सांगतो, वहिनी कुठे आहेत ते कळलं नाहीये, पण घरात जी मुलगी चिकूला घेऊन आलीये ना, ती वहिनी नाहीये, उदयदादाची बायको नाहीये. सनीला विश्वासच पटत नाही आणि तो विचारतो, हे कसं शक्य आहे? यश सांगतो, मी व्हिडिओ कॉलवर उदयदादाच्या बायकोला पाहिलंय. ही घरात मुलगी आलीये ना, ती उदयदादाची बायको नाहीये, पण तिची चिकू बरोबर खूप चांगली अटॅचमेंट आहे. तिने चिकूसाठी खूप काही केलंय आणि ऍक्सिडेंट बद्दल सुद्धा त्या मुलीने सांगितलंय. जर मी उदयदादाच्या बायकोला पाहिलं नसतं ना, तर माझा सुद्धा विश्वास बसलाच असता की हीच उदयदादाची बायको आहे, चिकूची आई आहे. तर इकडे कावेरी ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. तर सनी हा यशला समजावून सांगतो, मग हे तर खूप डेंजरस आहे, आपण ती मुलगी कोण आहे हे शोधून काढायला हवं. तुम्ही तिला घराबाहेर काढा, तू मला सगळं काही सांगून टाक. तर यश म्हणतो, ते शक्य नाहीये. बाबा हे खूप जास्त इमोशनल झाले आहेत, त्यांची तब्येत सुद्धा बिघडलीये. मी एवढ्यात कोणाला काही सांगू शकत नाही. आपल्याला सगळी माहिती काढायला हवी आणि मगच आपण काहीतरी ठरवू शकतो. इकडे कावेरी विचार करते, खरंच या घरातील लोकांच्या प्रेमाला आपली काऊ आणि उदयदादाच योग्य आहेत आणि लवकरात लवकर ते सुखरूप घरी परत यावेत. चिकूला त्याची आईबाबा मिळावेत अशी प्रार्थना ती देवाला करते. तर यश हा सनीला समजावून सांगतो, तू पोलीस इन्स्पेक्टरच्या टचमध्ये राहा आणि ही मुलगी कोण आहे ते मी शोधून काढतो.
थोड्या वेळानंतर विद्या कावेरीच्या रूममध्ये येते आणि तिची साडी तिला नेसायला देते. यश हा सनीला घेऊन हॉलमध्ये येतो. माशी तिची ओळख करून देतो. मा त्याला जेवायला वाढते. तर कावेरी ही विद्याने दिलेली साडी पाहते तेव्हा तिला आठवतं की काऊच तिला साडी नेसून द्यायची. काऊ ही कावेरीला समजावून सांगते, तुला अर्धा तासापासून मी साडी नेसवते पण तुला साडीच नेसता येत नाहीये. लग्न झाल्यानंतर तुला कळेल की साडी नेसणं किती महत्वाचं असतं. तेव्हा कावेरी तिला म्हणते, कशाला साडी नेसायचीये, घरात स्वयंपाक बनवायचा, बस ट्रेनमध्ये प्रवास करायचा, लाठीकाठी शिकवायची, हे सगळं शिकवण्यासाठी ड्रेस चांगला, साडी कशाला नेसायचीये. तर काऊ तिला समजावून सांगते, हे माझ्यासमोर बोलतेस पण सासूसमोर तुझी बोलती बंद होईल. यावरून या दोघींमध्ये चांगलीच बाचाबाची होते आणि नंतर दोघी हसू लागतात आणि एकमेकांना प्रेमाने मिठी सुद्धा मारतात. तेव्हा कावेरी ही कशीबशी साडी नेसते. तिला साडी नीट नेसता आलेली नसते आणि हे सगळं आठवून ती ढसाढसा रडू लागते. थोड्या वेळानंतर कावेरी चिकूला घेऊन बाहेर येते. तेव्हा मा पाहते की कावेरीला नीट साडीही नेसता आली नाहीये आणि ती कावेरीला ठणकावून सांगते की घरातील सुनांनी साडीच नेसायला हवी. मला साडी कम्फर्टेबल वाटत नाही, ड्रेसच सोयीचा पडतो, ही कारणं या घरात चालत नाही. असं म्हणून ती विद्याला कावेरीला साडी नेसून द्यायला सांगते. कावेरीला माई ओरडली हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप आनंद होतो. तर मा ही कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे पाहून तिला जाब विचारते की तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र केव्हा आहे. तेव्हा तर मात्र कावेरीला जबर धक्काच बसतो की आता काय उत्तर द्यावं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यशच्या हातून चक्क कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडणार, त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो.